नमस्कार दत्त भक्तांनो. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वतःला बाबा, महाराज, गुरु, अवतार, दत्त महाराजांचे दूत म्हणून घेणाऱ्या लोकांचे प्रकार उघडकीस येत असलेले तुम्ही बातम्या आणि सोशल मीडियावर पाहिले असेलच. कुठे मंदिराच्या नावाखाली फसवणूक, तर कुठे भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा, तर कुठे चमत्कारांच्या नावाने लोकांची मानसिक आणि आर्थिक लूट. अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यात घडलेला प्रकार असो किंवा नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या धारणगाव खडक परिसरातील तथाकथित महाराज असो, एक गोष्ट इथे स्पष्ट होते की हे असले भोंदू बाबा भोळ्या जनतेच्या श्रद्धेचा वापर करून त्यांना खूप वाईट पद्धतीने फसवत आहेत. पण प्रश्न असा आहे की साक्षात दत्त महाराजांच्या नावाने आपली दुकानं मांडून बसलेल्या या स्वयंघोषित महाराजांना खरंच दत्त संप्रदाय काय आहे हे माहीत आहे का? आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, गजानन महाराज, स्वामी समर्थ महाराज यांबरोबरच दत्त संप्रदायातील परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांसारख्या अनेक महान संतांनी समाजाला भक्ती, विवेक आणि सत्याचा मार्ग दाखवला. पण आजच्या या भोंदूबाबांकडून त्याच श्रद्धेचा गैरवापर केला जात आहे. जिथे श्रद्धा असते तिथे विश्वास असतो, आणि जिथे विश्वास असतो तिथे काही लोक फसवणुकीची दुकानं उघडतात. सध्या महाराष्ट्रात अनेक भोंदूबाबांचे प्रकार उघडकीस येत आहेत. काही ठिकाणी स्वतःला दैवी शक्तीचा अवतार म्हणणारे लोक, काही ठिकाणी चमत्कार दाखवण्याच्या नावाखाली भक्तांची फसवणूक, आणि काही ठिकाणी भक्तीच्या नावाने मानसिक, आर्थिक आणि शारीरिक शोषण. अशा प्रकारे लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर करून हे भोंदूबाबा रगड पैसा कमवत आहेत. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्यात फक्त भोंदूबाबांचा पर्दाफाशच नाहीये, तर खरी भक्ती म्हणजे काय, दत्त संप्रदाय आपल्याला काय शिकवतो, आणि श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक काय आहे यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक. श्रद्धा ही माणसाला मजबूत बनवते. श्रद्धा माणसाला संकटात आधार देते. श्रद्धा मनाला शांतता देते. पण अंधश्रद्धा माणसाची मती भ्रष्ट करते, माणसाला विचार करायला विसरवते आणि त्याची प्रश्न विचारायची क्षमता संपवते. कोणीतरी सांगितलं म्हणून एखादी गोष्ट करणं, कुणाच्या कपड्यांवर, दाढीवर, गळ्यातील माळांवर किंवा मोठ्या आश्रमावर विश्वास ठेवणं ही भक्ती नाही हो. खरी भक्ती ही मनातून होते. खरी भक्ती ही स्वार्थाशिवाय होते, आणि खरी भक्ती ही कधीच भीतीवर आधारलेली नसते. अनेक वेळा लोकांना सांगितलं जातं, माझ्याकडे या, तुमच्या समस्या दूर होतील. माझ्या दर्शनाने पत्रिकेतील ग्रहदोष दूर होतील. माझ्या पायावर डोकं ठेवा, तुमचं आयुष्य बदलून जाईल. माझ्या सानिध्यात आल्यावर सगळ्या अडचणी, सगळी संकटं नाहीसे होतील. पण मित्रांनो, ही भक्ती नाही, ही मानसिक गुलामी आहे. हे भोंदूबाबा असे अचानक तयार होत नाहीत. त्यांना समाजच तयार करतो. लोकांच्या अडचणी, आरोग्य समस्या, नोकरीची चिंता, लग्न, पैसा, कौटुंबिक संकट. जेव्हा विज्ञान, डॉक्टर, समुपदेशन याऐवजी लोक शॉर्टकट शोधतात, तेव्हा हे असले भोंदूबाबा जन्म घेतात. काही जण स्वतःभोवती गूढ वातावरण तयार करतात. विशेष पोशाख, भक्तांची गर्दी, भोंगे, चमत्कार, गुप्त पूजा, आणि हळूहळू लोकांना वाटू लागतं, हा माणूस विशेष आहे, हा तर दैवी अवतार आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खरा संत हा स्वतःची जाहिरात कधीच करत नाही. खरा संत लोकांना स्वतःकडे नाही तर देवाकडे घेऊन जातो. दत्त संप्रदाय हा आपल्याला नेमकं काय शिकवतो? दत्त संप्रदाय म्हणजे भक्ती. दत्त संप्रदाय म्हणजे संयम. दत्त संप्रदाय म्हणजे साधना.
आणि दत्त संप्रदाय म्हणजे अंतर्मुखता. दत्त म्हणजे त्रिमूर्तीचं एकत्व, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा समतोल. दत्त परंपरेत गुरुला महत्त्व आहे, पण गुरु म्हणजे देव बनणारा माणूस नाही. गुरु म्हणजे देव असल्याची जाणीव करून देणारा एक मार्गदर्शक असतो. दत्त संप्रदायात बाह्य दिखावा नाही, अत्याधिक चमत्कारवाद नाही, लोकांना भीती दाखवून भक्त बनवण्याची पद्धत अजिबात नाही. तर दत्तभक्तीमध्ये आहे नामस्मरण, जप, तप, अनुष्ठान, पारायण, सेवा आणि विनम्रता. जर एखादा व्यक्ती स्वतःला दैवी शक्ती म्हणवत असेल, जर तो स्वतःभोवती पूजेचा डोंगर उभारत असेल, जर तो भक्तांकडून अंधानुकरण मागत असेल, तर तो दत्त परंपरेचा प्रतिनिधी असूच शकत नाही. दत्त संप्रदायातील महान संतांमध्ये परमपूज्य श्री टेंबे स्वामींचं स्थान अत्यंत मानाचं आहे. टेंबे स्वामींनी भक्तीला नेहमी शिस्त, साधना आणि नैतिकतेने जोडले. त्यांनी कधीच स्वतःभोवती चमत्काराचं वलय तयार केलं नाही. त्यांनी लोकांना देवाकडे वळवलं, स्वतःकडे नाही. टेंबे स्वामींच्या विचारांमधील एक महत्त्वाचा संदेश म्हणजे भक्ती ही मनशुद्धीसाठी, आत्मशुद्धीसाठी असते. देवावर श्रद्धा ठेवावी, पण आपला विवेक गमावू नये. खरा संत लोकांना प्रश्न विचारायला थांबवत नाही. खरा संत अंधानुकरण मागत नाही. खरा संत भक्तांच्या भोळेपणाचा, भीतीचा फायदा घेऊन त्यावर जगत नाही. खरा संत अडलेल्या नडलेल्यांना कुठल्याही स्वार्थाविना, कुठल्याही मोबदल्याविना फक्त आणि फक्त योग्य मार्गदर्शन करत असतो. दत्त संप्रदायातील अनेक संतांनी जीवनभर साधेपणा ठेवला. त्यांनी संपत्ती, सत्ता किंवा माया कधीच स्वतःजवळ जमवली नाही. आज अनेक ठिकाणी महाराज नाव वापरून लोकांच्या भावनांचा खेळ करून त्यांना फसवले जात आहे. पण महाराज असे नाव वापरले म्हणून कोणी संत होत नाही. लोकांनी आता एक गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे. श्रद्धा ठेवावी, पण विचार करून, आणि भक्ती करावी ती डोळे उघडे ठेवून. जर कोणीतरी तुम्हाला घाबरवत असेल, जर तो म्हणत असेल की माझ्याशिवाय तुमचं काहीच होणार नाही, जर पैसा, दान, भेटवस्तू, विशेष पूजा यासाठी कोणी दबाव तुमच्यावर टाकत असेल, तर वेळीच सावध व्हा. कारण देव कधीच व्यवहार करत नाही. देव कधीच त्याच्या भक्तांच्या मनात भीती निर्माण करत नाही. देव हा फक्त तुमच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा भुकेला असतो. आणि दत्त महाराजांची भक्ती करण्यासाठी मोठा आश्रम लागत नाही, मोठा गाजावाजा लागत नाही, पैसे तर अजिबात लागत नाहीत. महाराजांना लागते ते फक्त शांत मन, एक स्वच्छ भावना आणि मनापासून केलेली प्रार्थना. आणि एवढेच तुमचे कल्याण होण्यासाठी पुरेसे असते. समाजात बदल हवा असेल तर फक्त भोंदूबाबांना दोष देऊन उपयोग नाही. लोकांनी आधी स्वतःला विचारायला हवं, आपण इतक्या सहज कोणावर विश्वास का ठेवतो? आपण स्वतःचा विचार का थांबवतो? आपल्या मुलांना विज्ञान शिकवा, विवेक शिकवा, श्रद्धा आणि विचार यांचा समतोल शिकवा. कारण धर्म म्हणजे विचार बंद करणं नाही, धर्म म्हणजे जीवन समजून घेणं आहे. आज महाराष्ट्रात अनेक भोंदूबाबांचे चेहरे उघड होत आहेत. पण हा फक्त काही व्यक्तींचा प्रश्न नाही, हा आपल्या समाजाच्या विचारांचा प्रश्न आहे. खरी भक्ती म्हणजे मनाची शांती, खरी भक्ती म्हणजे नम्रता, खरी भक्ती म्हणजे देवाशी थेट नातं. म्हणून बाबांनो, कोणत्याही बाबाच्या मागे अंधपणे धावू नका आणि कोणाच्याही भीतीत तर अजिबात जगू नका. तुम्ही फक्त दत्त महाराजांवर श्रद्धा ठेवा आणि आपल्या दत्त संप्रदायाने सांगितलेल्या मार्गावर चालत राहा. आपले दत्त महाराज स्मरण मात्र संतुष्टाय, म्हणजे नुसते स्मरण जरी केले तरी संतुष्ट होणारे आहेत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खरा संत तुम्हाला स्वतःचा भक्त बनवत नाही, तो तुम्हाला फक्त देवापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य करत असतो. आणि म्हणूनच तो संत असतो.
हा व्हिडिओ बनवण्यामागे फक्त एकच उद्देश आहे. लोकांमध्ये जागृती होणं गरजेचं आहे. कारण श्रद्धा जपायची असेल तर आधी विवेक जपावा लागेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.